श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आयुष्यात आपलं सगळं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर सर्वात आधी कोणावर अवलंबून राहणं सोडून द्या. स्वतः कष्ट करा, मेहनत घ्या. हा प्रयत्न केल्यानंतर जे काही पदरात पडतं ते गोड मानून घ्या. आपण हाव करतो आणि जे काही मिळवलंय ते देखील गमावतो. पण एक लक्षात ठेवा, कोणाचं लुबाडू नका आणि कोणाला आपल्याला लुबाडू देऊ नका. कारण गुन्हा करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच गुन्हा सहन करणारा. म्हणूनच आपल्या वाट्याचं आपण घ्यावं आणि सुखी समाधानाने राहावं. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि आपण स्वतःला कोणामुळे त्रास करून घेऊ नये. कसं असतं, कर्म समान असणं गरजेचं आहे. आपण स्वतः संतुलित राहायला शिकलो तरच आपण इतरांना समजू शकतो, ते देखील समोरच्याची इच्छा असेल तर. कोणाला बळजबरीने समजवायला जाऊ नये, कारण त्याचा आपल्यालाच त्रास होतो. म्हणूनच अशा वेळेस आपण आपल्या स्वतःला आणि समोरच्याला आईला स्वाधीन करून आपला पुढचा मार्ग धरावा. ह्याने आपण पण दुःखी होत नाही आणि इतरांना पण त्रास होत नाही. कायम लक्षात ठेवा, आपल्या नशिबात जे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जे नशिबात नाही ते आपण कितीही केलं तरी मिळणार नाही. संयम ठेवा. आपल्या वेळेची वाट पहा. योग्य वेळ आली की आई इतकं भरभरून देईल की कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. श्री स्वामी समर्थ.